अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण मेन्स्ट्रुएशन सायकल याविषयी शिकलो. आता आपल्याला बघायचं गॅमेटोजेनेसिस. सिंपली गॅमेटोजेनेसिस is the formation of the gametes and the development of gametes, that is known as the gametogenesis. त्याच्यामध्ये दोन प्रकार, in a male that is the spermatogenesis, formation and development of the sperms. In a testis that is known as the spermatogenesis. oogenesis, it occur in a ovary, that is the formation and development of the ovum, that is the female egg in a ovary, that is known as the oogenesis. ठीक आहे, हा पॉइंट बघायचा आहे. बघा गॅमेटोजेनेसिस मध्ये आपल्या बुक मध्ये काय आहे, द गॅमेटोजेनेसिस इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द गॅमेट्स बाय द इन अ सेक्शुअली रिप्रोड्युसिंग एनिमल्स. बघा असेक्शुअल आणि सेक्शुअल, सेक्शुअल मध्येच काय होणार आहे, गॅमेट तयार होणार आहे. The male gamete is the sperm and the female gamete is the ovum, that is the egg, and the gametes are formed from the primordial germ cell. ऑलरेडी मी सांगितलंय प्रायमोडियल जर्म सेल पासून काय होतात, गॅमेट्स तयार होतात. आणि तुम्ही मला प्रश्न पडला पाहिजे, सर हा गॅमेट जर्म सेल कुठे असतात, दे आर प्रेझेंट इन अ गोनॅड्स. गोनॅड्स म्हणजे कोणते, प्रायमरी गोनॅड्स. सिंपली दॅट इज द टेस्टिस अँड द ओव्हरीज. ओके, त्यातला आपल्याला इन मेल्स मध्ये होणार स्पर्मॅटोजेनेसिस बघायचं आहे. स्पर्मॅटोजेनेसिस इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द मेल गॅमेट, दॅट इज अ स्पर्म, किंवा त्याला दुसरं लाळाचं नाव आहे स्पर्मॅटोझोआ, फ्रॉम द जर्मिनल एपिथेलियम ऑफ द टेस्टिस इज कॉल्ड ॲज द स्पर्मॅटोजेनेसिस. बघा लक्षात, स्पर्मॅटोजेनेसिस काय आहे. ओके, आणि ही सुरुवात का होणार आहे, ऑन द ऑनसेट ऑफ द हायपोथॅलामस बिगिन्स. आता बघा हायपोथॅलामस काय करणार आहे, एफएसएस तयार करणार आहे. कोण तयार करणार आहे, सॉरी हायपोथॅलामस जीएनआरएस तयार करणार आहे. आता इथे गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, एफएसएच फक्त फिमेल्स मध्ये तयार होत नाही, तर ते मेल्स मध्ये पण तयार होतो. आणि तो एफएसएच स्टार्ट करणार आहे फॉर्मेशन ऑफ द स्पर्म, दॅट इज द स्पर्मॅटोजेनेसिसला सुरुवात करणार आहे. आणि जीएनएचआरएच इज सिक्रेटेड बाय द, कोण सिक्रेट करणार आहे, हायपोथॅलामस. आणि एफएसएस इज सिक्रेटेड बाय द अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. ओके, तो पॉइंट अलग आहे, तो इथं नाही, आपण ते पुढे शिकू. आणि हे कोणाला आदेश देतात, त्यांनी टेस्टिसला सांगतात की काय तयार करा, स्पर्म तयार करायला सुरुवात करा. Okay, at the onset of the puberty, the hypothalamus begins secretion of the gonadotropin hormone, that is the gonadotropin releasing hormone. It initiates the significant increase in the secretion of the follicle stimulating hormone, that is the FSH, which initiates the spermatogenesis, and each seminiferous tubules is lined by the single layer pubidal epithelium tissue. आणि इथं बघा स्पर्मॅटोजेनेसिस तयार होण्यासाठी 3 स्टेप असतात. किती स्टेप असतात, 3 स्टेप असणार आहेत. ओके, तर आता 3 स्टेप कोणती, द सेल्स ऑफ द जर्मिनल एपिथेलियम अंडरगो द स्पर्मॅटोजेनेसिस टू प्रोड्यूस द स्पर्म. द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इन्व्हॉल्व्स द 3 फेजेस. आता 3 फेजेस लक्षात ठेवायचे. पहिली जी फेज असते त्याला म्हणायचं मल्टिप्लिकेटिव्ह फेज. पहिल्या फेजचं नाव काय, मल्टिप्लिकेटिव्ह फेज, याच्यामध्ये होते मायटोसिस. दुसरी जी फेज आहे त्याला म्हणायचं ग्रोथ फेज. आणि तिसरी जी फेज आहे त्याला म्हणायचं मॅच्युरेशन फेज. किती फेजेस, 3 स्पर्मॅटोजेनेसिस मधला. पहिली फेज आहे दॅट इज नोन ॲज द, पहिली फेज कोणती आहे, मल्टिप्लिकेशन, दुसरी ग्रोथ, आणि तिसरी दॅट इज द मॅच्युरेशन. ठीक आहे, आता आपण पहिली स्टेप बघूया, दॅट इज द मायटोसिस. मायटोसिस ऑकर इन अ मल्टिप्लिकेशन फेज. जे आपलं डिप्लॉइड प्रायमोडियल सेल होते ना, त्याच्यापासून डिप्लॉइड स्पर्मॅटोगोनिया तयार होतात बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस. मायटोसिस पासून म्हणजेच काय, एकापासून दोघं तयार होणे. बघा एकापासून 2 तयार झाले, आणि दोघं पण कसे, डिप्लॉइड. त्याच्यानंतर दोघांपासून 4 जण तयार झाले, ते डिप्लॉइड आहेत. आता त्यांच्यामध्ये होते पुढची स्टेप, दॅट इज द ग्रोथ फेज. ग्रोथ फेज मध्ये होणार आहे त्यांच्यामध्ये मिओसिस फर्स्ट. आता इथे 4 आहे, त्याच्यातला आपण एकच पकडूया. त्याच्यामध्ये आपण मिओसिस केला. मिओसिस म्हणजे 4 जण तयार होतात. मिओसिस फर्स्ट मध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होतं, खूप महत्वाचं आहे. 3 जण त्या ठिकाणी डिप्लॉइड असतात. पहिलं म्हणजे प्रायमोडियल सेल, दुसरी म्हणजे स्पर्मॅटोगोनिया, तिसरी म्हणजे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, आणि बाकीचे सगळे काय असतात, हॅप्लॉइड असतात. आफ्टर द मिओसिस ऑफ द फर्स्ट ऑकर इन अ प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. तो सुद्धा कसा असतो, हॅप्लॉइड. मग नंतर त्या सेकंडरी स्पर्मॅटोसाइटचं सुद्धा काय होते, मिओसिस, आणि त्याच्यापासून काय तयार होतो, स्पर्मॅटिड. आणि स्पर्मॅटिडचं पुढे काय होतं, मॅच्युरेशन होतं. स्पर्मॅटिडचं मॅच्युरेशन होतं, आणि काय तयार होतो, स्पर्मॅटोझोआ तयार होतो. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की सर याचा सिक्वेन्स काय आहे, तर पहिल्यांदा येणार आहे प्रायमोडियल सेल, जर्म सेल म्हणूयात आपण, जर्म सेल. ओके, त्याच्यानंतर दुसरी जी असतो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटोसाइट समजून घ्या. दुसऱ्यांदा आहे, तिसऱ्यांदा सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, तिसऱ्यांदा असतो स्पर्मॅटिड असतो, आणि नंतर असतो झोआ, दॅट इज स्पर्मॅटोझोआ, आणि सगळ्यात शेवटी असतो स्पर्म असतो. हा सिक्वेन्स पेपरला येऊ शकतो, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, दॅट इज द प्रोसेस ऑफ द स्पर्मॅटोजेनेसिस. आता जे काही सांगितलं लिहित आहे, मी जस्ट सांगतो तुम्हाला. पहिली फेज आहे दॅट इज द मल्टिप्लिकेटिव्ह फेज. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मायटोसिस होतं. ठीक आहे, द प्रायमोडियल जर्म सेल्स दॅट इज ऑफ, आणि हे कुठं होतं महत्वाचं आहे, दॅट ऑकर्स इन अ सेमिनिफेरस ट्यूबुल. हे कुठं होणार आहे, सेमिनिफेरस ट्यूबुल्सच्या मध्ये होणार आहे. आणि याच्यामध्ये कोणतं डिव्हिजन होतं, हिअर इज द ऑकरिंग ऑफ द विच डिव्हिजन,
दॅट इज नोन ॲज द मायटोसिस डिव्हिजन. आणि हे काय तयार करतात, लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया डिप्लॉइड असतात ते तयार करतात. आणि प्रत्येक स्पर्मॅटोगोनियामध्ये आता ह्युमन्स चाललंय ना, म्हणून किती क्रोमोझोम असतील, 46, कारण की डिप्लॉइड मध्ये किती क्रोमोझोम असतात, 46 असतात. ओके, दुसरी जी फेज आहे त्याचं नाव आहे ग्रोथ फेज. दुसऱ्या फेजचं नाव काय आहे, ग्रोथ फेज. याच्यामध्ये ग्रोथ होते. ओके, दॅट सम ऑफ स्पर्मॅटोगोनिया स्टॉप डिवाइड, ते स्टॉप करतात आणि त्यांच्यामध्ये साईज मध्ये ग्रो होते अँड दे डेव्हलप इनटू द प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. आणि हे पण डिप्लॉइड असतात आणि हे जमा होतात त्या ठिकाणी, अकोमोडेट द फूड. आणि तिसऱ्या नंबरची जी फेज आहे दॅट इज नोन ॲज द मॅच्युरेशन फेज. तिसऱ्या नंबरची फेज कोणती आहे, मॅच्युरेशन. आणि मॅच्युरेशन फेज मध्ये होते मिओटिक. समजले? ओके, पहिली जी फेज आहे मल्टिप्लिकेशन मध्ये मायटोटिक होते आणि मॅच्युरेशन मध्ये काय होते, मिओटिक. आणि साईज कोणामध्ये वाढते, दुसऱ्या नंबरची फेज. ओके, ग्रोथ फेज मध्ये वाढते. ओके, मॅच्युरेशन फेज इट इन्व्हॉल्व्स द मिओटिक और द रिडक्शन डिव्हिजन. आणि इथला जो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे त्याच्यापासून सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होतात. आणि प्रायमरी असतात डिप्लॉइड आणि सेकंडरी असतात हॅप्लॉइड. म्हणजे त्यांच्यामध्ये क्रोमोझोमचे नंबर्स किती असतील, 23 23 23 23. त्याच्यामध्ये किती होते, 46. ओके, meiosis first leading to the formation of 2 haploid cells and secondary spermatocyte मध्ये 23 क्रोमोझोम असतात त्यांच्यामध्ये. आणि secondary spermatocyte undergoes second phase of the meiotic division, that is the meiosis second, and 2 produces the 4 haploid spermatids. काय बघा, ओगोनिया, तसं प्रायमोडियल, ओगोनिया, त्याच्यानंतर साइट प्रायमरी, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आणि त्याच्यानंतर काय तयार होले, स्पर्मॅटिड. काय तयार होले, स्पर्मॅटिड. आणि या स्पर्मॅटिडला शेपूट नसते आणि हे स्पर्मॅटिड दे आर नॉन मोटाईल आणि हे कसे असतात, नॉन फंक्शनल असतात. आता यांना मॅच्युअर बनायचे ना, मॅच्युरेशन, इट गेट्स ट्रान्सफॉर्म इनटू द फंक्शनल स्पर्मॅटोझोआ बाय द प्रोसेस दॅट इज नोन ॲज द स्पर्मिओजेनेसिस. बघा, स्पर्मॅटोजेनेसिस अलग, स्पर्मिओजेनेसिस अलग. Spermiogenesis is the part of the spermatogenesis. In a spermiogenesis, maturation of sperms takes place. That means spermatids is converted into the sperm. That is known as the spermiogenesis. And during this process changes, the spermatid remains the head each other and the Sertoli cell. हे कुठे असतात, Sertoli cell. Sertoli cell का उपयोग घालते, मॅच्युअर करते. ओके, by the cytoplasmic bridges and the sperm heads. आता इथे बघा, हे डोकं खूपसून बसलेले असतात. The sperm heads remain attached to the Sertoli cell and their tails hanging to the lumen of the seminiferous tubules. And during the spermiogenesis, the length of spermatid. बघा, कोणत्या फेज मध्ये, स्पर्मिओजेनेसिस मध्ये स्पर्मची काय वाढते, लेंथ वाढते. आणि याच्यासोबतच त्यांच्यामध्ये पेपरमध्ये ह्या स्टेपवर क्वेश्चन येऊ शकतो. आणि सेंट्रिओल्स आर रिअरेंज्ड ॲज द प्रायमरी अँड डिस्टल सेंट्रिओल. आणि त्यांच्यामध्ये एक स्पायरली कॉइल्ड मायटोकॉन्ड्रिया तयार होतो अँड दॅट इज द ॲक्रोझोम सुद्धा तयार होते. ॲक्रोझोमच्या मध्ये काय प्रेझेंट असते, गोल्गी कॉम्प्लेक्स. आता हे आपल्याला बघायचं आहे इन द स्ट्रक्चर ऑफ द स्पर्म. स्पर्मचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. बघा, जसं या स्पर्मकडे टोपी असते, काय असते त्याच्याकडे, टोपी. टोपीचं नाव आहे ॲक्रोझोम. टोपीचं नाव आहे ॲक्रोझोम. त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस असतो. त्यासोबतच काय असणार आहे, पेपरमध्ये, थेरीच्या पेपरमध्ये ही डायग्राम येण्याची संभावना जास्त आहे, लक्षात ठेवा. दुसऱ्या धड्यात आणि पहिल्या आणि दुसऱ्या धड्यातल्या डायग्राम 100% पेपरमध्ये येतात थेरीमध्ये. आणि ह्याच्यावर एमसीक्यू पण क्वेश्चन येऊ शकतो की तुम्हाला अशी डायग्राम दिली असते आणि याचं ए नाव, याचं बी आणि सी आणि हे डी शोधा, ए ला काय बी ला काय असं येऊ शकतं. पुढे ए नंबरचा आहे ॲक्रोझोम, त्याच्यानंतर न्यूक्लियस, त्यासोबत इथं काय आहे, प्रॉक्सिमल, त्याच्या खाली असते डिस्टिल, मधामध्ये स्पायरली मायटोकॉन्ड्रिया, हे असते प्रिन्सिपल पीस खालचं, त्याची सगळ्यात खाली असते एंड पीस आणि हे त्याचं शेपूट, हे त्याचं मिडल पीस, ती नेक आणि हे काय आहे, हेड. दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ द स्पर्म. स्पायरल शेप आहे सिंपली. ओके, त्याचे शेपूट, त्याच्यामध्ये स्पायरली मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे. स्पर्म इज द मेल गॅमेट. बरं, स्पर्म मोटाईल असतो का रे, मुवमेंट करतो का, करतो, कारण की त्याला काय टेल प्रेझेंट आहे, फ्लॅजिला प्रेझेंट आहे. ओके, इट इज द मोटाईल मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे खूप लहान, इलॉंगेटेड, लांबट आहे. इट इज डिव्हिजिबल इनटू द 3 पार्ट, हेड, मिडल पीस अँड द टेल. ओके, आता हेड काय असतो, हेड, द स्पर्म हेड इज द ओव्हल शेप. कशा शेपचा आहे, ओव्हल शेपचा आहे. अँड इन अ शेप अँड कंटेन्स किती न्यूक्लियस असतात, कसला न्यूक्लियस असतो, हॅप्लॉइड. गॅमेट मध्ये हॅप्लॉइड न्यूक्लियस असतात, लक्षात ठेवायचे. ओके, अँड अबोव द न्यूक्लियस एक टोपी असते, कॅप असते, त्या कॅपचं नाव आहे ॲक्रोझोम अँड इट इज अ फॉर्म्ड फ्रॉम. हे पेपर मध्ये येऊ शकते की हे तयार कशापासून झाले, दॅट इट फॉर्म्स बाय द गोल्गी बॉडी. कशापासून तयार झाले, गोल्गी बॉडी. आणि त्याच्यामध्ये ॲक्रोझोम मध्ये काय असते बघा, लक्षात द्या, ॲक्रोझोम मध्ये असतात एन्झाईम. ॲक्रोझोम मध्ये काय असतात, एन्झाईम असतात. ठीक आहे, एकच मिनिट. ॲक्रोझोम कंटेन कोणतं एन्झाईम, दॅट इज नोन ॲज द हायड्रोलायटिक. एन्झाईमचं नाव लक्षात ठेवू शकता का तुम्ही, ठेवावंच लागेल. ठीक आहे, त्याचं नाव काय आहे, इट कंटेन्स
हायड्रोलायटिक एन्झाईम दॅट इज नोन ॲज द हायलोरायडेज. काय नाव आहे? हायलोरायडेज. ओके. आणि त्यासोबत प्रोटिओलायटिक एन्झाईम, त्याच्यामध्ये झोनालायसिन. तुम्हाला आठवते झोना पेलुसुडा, आउटर कव्हरिंग ऑफ द ओहम, त्याला ब्रेक करायचं म्हणून इथं कोणता लायसिन आहे? झोनालायसिन. अँड इट कंटेन्स दॅट इज अ कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. ओके. तिथं बघल्या कोरोना रेडिएटा, ते स्ट्रक्चर बघले ना आपण ओहमचं, अगोदरच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये आहे ते. ठीक आहे. त्याला ब्रेक करण्यासाठी आपल्याला काय लागेल? एन्झाईम लागतील. आणि हे एन्झाईम कोणामध्ये असतात रे? दे आर प्रेझेंट इन अ ॲक्रोझोम ऑफ द क्रोमोझोम, ॲक्रोझोम ऑफ द स्पर्म. ओके. 2 नंबरचा पार्ट आहे नेक. नेक हा एकदम शॉर्ट पार्ट असतो. इट इज अ व्हेरी शॉर्ट रिजन हॅव्हिंग 2 सेंट्रिओल. किती सेंट्रिओल असतात? 2. प्रॉक्सिमल, पीडी लक्षात ठेवायचं, पीडी, प्रॉक्सिमल आणि डिस्टिल. ओके. आणि सगळ्यात खाली दॅट इज द मिडल पीस असतं. इट हॅज द ॲक्झियल फिलामेंट सराउंडेड बाय द, हे टर्न्स लक्षात ठेवा. किती टर्न्स आहेत? 10 ते 14 स्पायरल टर्न्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. त्याला नेबर कॅन म्हणतात. इट प्रोड्युसेस द एनर्जी नेसेसरी फॉर द मुवमेंट ऑफ द स्पर्म. एवढंच लक्षात ठेवा. मायटोकॉन्ड्रिया, एम लक्षात ठेवायचं. मिडल पीस मध्ये काय प्रेझेंट असतो? मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतो. मायटोकॉन्ड्रिया काय देतो? एनर्जी देतो, ज्याच्यामुळे आपले स्पर्म्स हे कसे असतात? मोटाईल असतात. ओके. डन. तिसरा जो पार्ट आहे टेल. तिसरा पार्ट कसा आहे? टेल. टेल अशी ही लॉंग आहे. टेल कशी आहे? लॉंग, स्लेंडर आहे. आणि टॅपरिंग, टॅपरिंग म्हणजे खाली निमुळती होत गेली, बरोबर आहे ना. इट कंटेनिंग सायटोप्लाझम अँड फाईन थ्रेड ॲक्झियल फिलामेंट. The axial filament arises from the distal centriole and travels throughout the length by the tail. It is partly surrounded by plasma. काहीच लक्षात ठेवू नका. The part without the plasma membrane is called as the end piece. एक गोष्ट लक्षात ठेवा वाटली तर, एंड पीस मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन नसते, बाकी सगळ्या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. ओके. डन. आता पुढचा आहे oogenesis. कोणता आहे? oogenesis. oogenesis म्हणजे इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेट पण हॅप्लॉइड असतात, मेल गॅमेट पण हॅप्लॉइड असतात, स्पर्म पण हॅप्लॉइड आहे आणि ओहम पण काय? हॅप्लॉइड आहे. दॅट इज एक, किंवा त्याला म्हणतात ओहम फ्रॉम द डिप्लॉइड. बघा सेम कहाणी आहे. ज्याला स्पर्मॅटोजेनेसिस समजलं त्याला oogenesis समजणं खूप इझी आहे. दोघांची पण सुरुवात प्रायमोर्डियल सेल पासून होते. ठीक आहे. दॅट ऑकर्स बाय द प्रायमोर्डियल जर्मिनल एपिथेलियम, डिप्लॉइड असते. इट इन्व्हॉल्व्स द प्रोसेस ऑफ मिओसिस and mitosis like the spermatogenesis. oogenesis process can be divided into the 3. ते पण 3, हे पण 3. पहिली फेज आहे मल्टिप्लिकेटिव्ह फेज. तिथं होती का रे? होती. ग्रोथ फेज तिथं होती का? होती. तिसरी मॅच्युरेशन तिथं होती का? होती. सेम. आता इथं बघा पहिली जी फेज आहे दॅट इज नोन ॲज द मल्टिप्लिकेटिव्ह फेज. मल्टिप्लिकेटिव्ह मध्ये तिथं मायटोसिस होत होतं का? होतं. इथं पण काय आलंय? मायटोसिस. म्हणजे पीजीसी. पीजीसी म्हणजे प्रायमोर्डियल जर्म सेल डिप्लॉइड असते, त्याचं होते मायटोसिस. मायटोसिस झालं. बघा 2 तयार झाले, त्याचे 4 तयार झाले आणि त्याला म्हणत होता स्पर्मॅटोगोनिया. ह्याला म्हणायचं ओगोनिया. तिथं स्पर्मॅटोगोनिया डिप्लॉइड होता, इथं ओगोनिया कसा आहे? डिप्लॉइड आहे. आता त्यांचं झालं ग्रोथ फेज चालू झाली. ग्रोथ फेज. आणि ग्रोथ फेज मध्ये प्रायमरी oocyte तयार झाला. तिथं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार झाला होता बाय द प्रोसेस ऑफ द मिओसिस फर्स्ट. ओके. नाही, इथं मायटोसिस होते आणि इथं प्रायमरी oocyteचं कन्वर्जन सेकंडरी oocyte मध्ये होतं. कशाने? मिओसिस फर्स्ट. थोडासा फरक आहे, तो तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. फरक बघा. प्रायमरी oocyte, सेकंडरी oocyte, मिओसिस फर्स्ट झालं. आता जेव्हा यांचं प्रायमरी oocyte पासून सेकंडरी oocyte तयार होतं, त्याला मध्ये होते मिओसिस फर्स्ट होतं. काय होतं? मिओसिस फर्स्ट. एक बॉडी मोठी तयार होते आणि एक छोटी तयार होते. तिथं तसं होतं का? तिथं सगळे सारखेच. ओके. पण इथं कसं आहे? एक मोठं आणि एक छोटं. जे मोठं असते त्याला म्हणायचं सेकंडरी oocyte. ती किती असते? हॅप्लॉइड. आणि दुसरी जी असते त्याला म्हणायचं पोलार बॉडी. त्याला काय म्हणायचं? पोलार बॉडी. ती सुद्धा काय असते? हॅप्लॉइड असते. ओके. ह्या दोघांचं परत मिओसिस सेकंड होते. मोठ्यापासून ओहम तयार होते एक, आणि त्याच्यापासून दुसरी एक पोलार बॉडी तयार होते. म्हणजे मी माझा तर असा क्वेश्चन आला, हाऊ मेनी पोलार बॉडीज आर फॉर्म इन अ वन प्रायमोर्डियल जर्म सेलच्या oogenesis मध्ये? ठीक आहे. आणि एक सगळ्यात मेन त्याला म्हणायचं ओहम. आणि पोलार बॉडीज काय होतात? डिजनरेट होतात. आणि शेवटी किती उरते? एक, दॅट इज द ओहम. पण तिथं स्पर्म किती तयार होते रे? एकापासून 4 तयार होते. इथं किती वाले? एक, दॅट इज द oogenesis. ते कोणते आहेत? पोलार बॉडीज. आता जेवढं काही सांगितलं तेवढं काम इथं असेल. पहिली आहे मल्टिप्लिकेटिव्ह फेज. इन दिस स्टेट द प्रायमोर्डियल जर्म सेल दॅट इज द पीजीसी, प्रायमरी जर्मिनल सेल्स पीजीसी डिप्लॉइड असतात, ओव्हरीमध्ये असतात. अंडरगो द मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म द मिलियन्स ऑफ गॅमेट्स मदर सेल दॅट इज द oogonia. काय तयार होतात? oogonia तयार होतात, डिप्लॉइड असतात. दिस प्रोसेस इज कम्प्लिटेड इन द एम्ब्रियोनिक स्टेज. हे खूप महत्वाचं आहे. इन अ फिमेल्स multiplicative phase of the oogenesis is occur in which stage?
पण तिथं काय होतं, प्युबर्टी मध्ये होत होतं मेल्स मध्ये, पण फिमेल्स मध्ये आहे बर्थ होण्याच्या अगोदरच, एम्ब्रिओ मध्ये. दॅट इज द एम्ब्रियोनिक स्टेज ऑफ द फिमेल्स. गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ग्रोथ फेज आहे. कोणती फेज आहे? ग्रोथ फेज. सम ऑफ द ओव्हनिया स्टॉप डिव्हिजन. आता हे स्टॉप झालेले असतात ऍट द बिगिन टू इन्क्रीज द साईज टू फॉर्म द प्रायमरी oocyte. त्यांच्यामध्ये प्रायमरी oocyte तयार होतात आणि यांच्यामध्ये सेल्युलर ऑर्गॅनिल्स लाईक द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी apparatus, त्यासोबत मायटोकॉन्ड्रिया इन्क्रीजेस इन अ नंबर. ओके, हे असं काय होतं का तिथं? तिथं फक्त मायटोकॉन्ड्रिया होता, इथं होत्या त्या गोष्टी. इथे बघा. त्याच्यानंतर आहे मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज म्हणजे oogenesis टेक्स प्लेस इन द ओव्हरीज. द प्रोसेस इज इनिशिएटेड प्रायर ऑफ द बर्थ of the female baby. The primary oocyte enter in the maturation phase which include the meiotic division first. यांच्यामध्ये त्या बेबीची बर्थ होण्याच्या अगोदर oogenesis सुरुवात झालेलं असतं आणि यांचं जे ओगोनियम आहे किंवा oocyte आहे किंवा जो ओहम आहे तो अरेस्ट होतो ऍट द मिओसिस फर्स्ट मध्ये. ओके, लक्षात ठेवा. काय म्हणतो मी? इट इन्क्लूड्स द meiotic division, meiosis first and second. The diploid primary oocyte undergo meiosis first to form the two haploid daughter cell, and this division is peculiar in the female side. The both daughter cells are with the haploid number of the chromosome. काहीच लक्षात ठेवू नका. 23 क्रोमोझोम येतात, तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे ना? हाफ होतात 23 क्रोमोझोम. The two daughter cell produces one is a large, एक मोठी, आणि मोठ्याचं नाव काय असतं? सेकंडरी oocyte. छोट्याचं नाव काय असतं? पोलार सेल. पहिल्यांदा फर्स्ट पोलार बॉडी तयार होते. ओके, normally the first polar body does not enter in a meiosis second, येत नाही. पण secondary oocyte proceed to the meiosis second and only up to the metaphase second its division further stopped. म्हणलं ना काय म्हणलं इथं? stopped meiosis second मध्ये. एक मिनिट. The secondary oocyte is shed from the graphene follicle ovary and the restart at the completion of the meiosis second which happen only with the entry of the sperm. हे वाक्य पाठ करायचं. The restart and completion of the meiosis second will happen only with the entry of the sperm. हे अरेस्ट झालेले असतात मिओसिस सेकंड मध्ये. त्याची मेटाफेज या नावाची कोणती फेज आहे? मेटाफेज सेकंड. हे दोन वाक्य मी जिथं सांगायला एवढं शांत होऊन हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. मिओसिस सेकंड मधल्या मेटाफेज सेकंड मध्ये oogenesis किंवा जे ओहमची डेव्हलपमेंट आहे ती स्टॉप झालेली असते. आणि केव्हापर्यंत स्टॉप असते माहिती आहे का? जोपर्यंत फर्टिलायझेशन होत नाही. फर्टिलायझेशन झालं की ते चालू होते. मग फर्टिलायझेशन होते अँपुला रिजन मध्ये, and this last phase is usually completed in the ampulla of the fallopian tube at the time of the fertilization. And in this divisions also the two unequal daughter cells are formed. एक मोठी असते, एक छोटी असते. The large cell is called as the ovum and the smaller cell is called as the polar body, and the ovum so form the function as the female gamete. Okay, इथे काय होतं? female gamete तयार होतोय and is ready for the fertilization. म्हणजे अँपुला मध्ये अजून एक त्या ठिकाणी पोलार बॉडी तयार होते. अगोदर तर एक झाली, दुसरी कुठे होते? अँपुला मध्ये ऍट द टाइम ऑफ द फर्टिलायझेशन. की पॉइंट लक्षात ठेवायचं. अँड इज रेडी फॉर द फर्टिलायझेशन म्हणजे आता फर्टिलायझेशन रेडी झाली. त्या completion of the meiosis second and completion of the fertilization go hand. If the secondary oocyte does not receive the sperm, that spermatozoa is shed off along with the menstruum. menstruum म्हणजे menstruation जे फ्लुइड असते ना त्यालाच काय म्हणतात? menstruum म्हणतात. आलं का लक्षात? ओके, मग इथे लक्षात एवढीच गोष्ट ठेवायची. मिओसिस की मायटोसिस? मिओसिस कितवा? सेकंड. त्याची कितव्या नंबरची फेज? मेटाफेज सेकंड. एम सेकंड लक्षात ठेवायचं. असं लक्षात ठेवायचं. मिओसिस सेकंड, मेटाफेज, इथे काय होते? अरेस्ट. ओके, डन. दॅट इज नोन ॲज द oogenesis. आता स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी स्पर्मासाइट खूप मोठं आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.